तर मित्रांनो, आज आपण जात आहोत गोवर्धन इको विलेजमध्ये, ज्याला मिनी वृंदावन म्हणून सुद्धा ओळखले जाते. आणि आपण आज या मिनी वृंदावनमध्ये फिरणार आहोत आणि जे जे काही करणार आहोत ते तुम्हाला सगळं दाखवणारच आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मिनी वृंदावनला जाण्यासाठी आपल्याला पालघर स्टेशनला येऊन तिकडे डेपोमध्ये जावं लागतं. नंतर आपल्याला तिकडे प्रत्येक एका तासाने बस असते, जी वाढायची असते. त्या बसमध्ये बसून आपल्याला अमरापूर फाटा या स्टॉपवर उतरायचं आहे आणि तिकडनं शेअरिंग रिक्षा पकडून इको विलेजला यायचं आहे. पालघर ते अमरापूर फाटा या स्टॉपपर्यंत बस जी आहे ती पर पर्सन 40 रुपये चार्ज करते आणि अमरापूर फाट्यापासून ते गोवर्धन इको विलेजपर्यंत ऑटो रिक्षा ही 30 रुपये पर पर्सन चार्ज करते. इथे तुम्हाला शेअरिंग तसेच प्रायव्हेट रिक्षाही मिळतील. मी ज्या बसमधून जात आहे ती बस आम्ही कॉलेज स्टुडंट मिळून एक प्रायव्हेट केलेली आहे. ती बोईसर टू डायरेक्ट गोवर्धन इको विलेजपर्यंत आहे. या बसमध्ये आम्ही फुल टू एन्जॉय करत जात होतो. सगळेजण गाण्याच्या तालावर नाचत होते आणि आपला धनराज भाऊ तर एकदम भारीच नाचत होता. हा आमच्या टीममधला स्ट्रीट डान्सर होता. याचा उत्साह जितका जाताना होता तितकाच येतानाही होता. आमच्या या पूर्ण टीममध्ये जेवढे नाचणारे होते त्यापेक्षा कमी तर बघणारेच होते. आणि या भाऊला तर बघा, असा बसला होता जणू की याला रात्री कोणी जेवणच दिलं नाही. त्यानंतर सगळ्यांचा डान्स बघत आम्ही कधी इको विलेजला पोचलो हे कळलंच नाही. हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत गोवर्धन इको विलेजमध्ये, ज्याला मिनी वृंदावन असे सुद्धा ओळखले जाते. सो आपण आता पूर्ण इको विलेजला फिरणार आहोत. जे जे काय आहे तुम्हाला दाखवणारच आहे. चला तर व्हिडिओ बघतच राहा. ही आहे ती पार्किंगची एरिया आहे आणि इकडे पार्किंग जी आहे ती फ्री आहे आणि दुपारचं जेवणसुद्धा इकडे दिलं जातं. इकडचं जेवण जो आहे तो बिना कांदा आणि लसूणचं असतो, म्हणजे त्या जेवणामध्ये कांदा लसूण नसतो. सो ही इकडे पार्किंगची एरिया आहे. आता आपण थोडंसं मध्ये जाऊन फिरून बघूया. पार्किंग एरियापासून थोडं पुढे चालत आल्यावर आपल्याला इकडे बाथरूम एरिया तसेच स्वीटचं दुकान दिसते. मध्ये जाताना आपल्याला आजूबाजूला ही पूर्ण हिरवळ दिसते आणि समोर जो आहे तो श्री गणेशांचं मंदिर आहे. आणि या इको विलेजमध्ये आपल्याला SBM नावाची बँकसुद्धा दिसते. ही बँक पार्किंग एरियाच्या जवळच आहे. तिकडनं एंटर केल्यानंतर इकडे आपल्याला गणपती बाप्पाचे मंदिर दिसते. यांचे दर्शन घेऊन आपण आता मध्ये जाणार आहोत. जाताना आपल्याला अशी हिरवळ दिसते आणि बांधलेल्या आजूबाजूच्या सुंदर अशा वास्तू. समोरून इलेक्ट्रिक गाडी येते. आणि हा गोवर्धन इको विलेज खूप मस्त आहे. इकडे कसलं तरी कन्स्ट्रक्शन काम चालू आहे. येथे बऱ्याच ठिकाणी कन्स्ट्रक्शन काम चालू असल्या कारणाने असा आवाज आपल्याला येतच राहणार आहे. तिकडे एक मंदिर आहे. आता आम्ही सगळे मिळून याच मंदिरात जाणार आहोत. थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला काहीशी अशी दृश्य दिसतात, जिथे गायींचा गोठा आहे. आजूबाजूला छोटेसे स्टोर आहेत जिथे काकड्या, पेरू, मसाला लावून विकत असतात. आणि त्या बाजूला तो कॅफेटेरिया. इकडे आपल्याला चहा नाश्ता मिळेल. ज्याप्रमाणे मी सांगितलं, इकडच्या जेवणामध्ये कांदा लसूण नसतो. जर तुम्हाला बिना कांदा लसूणाचं जेवण चालत असेल तर तुम्ही जेवू शकता, नाहीतर त्या रेस्टॉरंटमधून तुम्हाला विकत घ्यावं लागेल. आता आम्ही सगळे या मंदिरात जाणार आहोत. मंदिराच्या या पायऱ्या आहेत आणि इकडनंच सगळे वर गेलेत आपले क्लासचे. आता मी शेवटला जातोय. या मंदिरात आल्यानंतर मनाला एक वेगळीच प्रसन्नता मिळते, कारण या मंदिराच्या बाजूला खूप अशी हिरवीगार झाडं होती. या मंदिराचं बांधकाम जर बघितलं तर इकडची प्रत्येक खांब जी आहेत ती लाकडाची आहेत. प्रवासातील थकलेला मन शांत करण्यासाठी प्रत्येकजण इकडे बसून होता. त्या सगळ्यांमध्ये मी सुद्धा जॉईन झालो. पुजारी बाबा माहिती देत असताना मी त्यांचा व्हिडिओ काढत होतो आणि ते मला म्हणाले, तुम्हाला जर व्हिडिओ काढायचा असेल तर तुम्ही तिकडे जाऊ शकता. त्यामुळे मी व्हिडिओ बंद करून टाकला.
पुजारी बाबांची माहिती देऊन झाल्यानंतर आपण पूर्ण मंदिराचे दृश्य बघितले आणि या मंदिराच्या छतावर जर बघितलं तर श्रीकृष्णांनी जे जे काही पराक्रम केले होते लहानपणी ते सगळीकडे दाखवले गेले. तर मित्रांनो, आपण आता ज्या मंदिरात होतो तिकडे म्हणजे जे पुजारी बाबा होते त्यांनी शूटिंग काढायला मनाई केलेली होती थोड्या वेळासाठी. तर त्यामुळे शूटिंग नाही काढू शकलो आपण. आणि आता ते म्हणाले की आपण जेव्हा माळ जपतो, जेव्हा नामस्मरण करताना जी माळ जपतो तेव्हा या बोटाने का जपत नाही, कारण आपण एखाद्याला जेव्हा दोष देतो, कारण याने काच तोडली किंवा ह्याने मोबाईल तोडला असं ते उदाहरण देऊन सांगत होतो, पण दोष देताना या बोटाचा वापर करतो आणि शुभ कार्यासाठी आपण या बोटाचा वापर करतो. त्यामुळे नामस्मरण करताना असं जपलं जातं असं नाही. ह्याचं महत्त्व त्यांनी सांगितलेलं होतं. आणि त्यांनी एक माळ दिली होती आणि त्यावर आम्ही हरे रामा हरे रामा हरे कृष्ण 108 वेळाची माळ जपलेली आहे. सो आपण आता आणखी पुढे बघूया काय काय माहिती मिळते ती. जे लोक फिरून थकलेले असतात त्यांना बसण्यासाठी असे बांधलेले आहेत. आता आपण जात आहोत श्री श्री राधाकृष्ण मंदिरामध्ये, जो या इको विलेजमधला सर्वात उंच मंदिर आहे. इथल्या बऱ्याचशा मंदिराच्या बाहेर आपल्याला असे चपला काढण्यासाठी स्टँड मिळेल. आल्यावर आपल्याला इकडे चपला काढायच्याच, नंतर मंदिरात जायचं आहे. आणि हा आहे तो मंदिर. हा मंदिर या मिनी वृंदावनचा अट्रॅक्टिव्ह पॉईंट आहे, कारण याच्या आजूबाजूची निसर्गरम्य अशी दृश्य मनाला भावणारी आहेत. आता आपण पायऱ्या चढून या मंदिराच्या वर जाऊया. या मंदिराच्या आजूबाजूला बरीचशी शेतीची जागा आहे आणि आता आपण या मंदिराला एक प्रदक्षिणा घालणार आहोत. या मंदिराची स्थापना ही 2003 मध्ये झाली आणि हा पूर्ण इको विलेज 99 एकर्समध्ये व्यापलेला आहे. सो ह्याला फिरण्यासाठी मला खूप वेळ लागेल, त्यामुळे या व्हिडिओला मी 2 पार्टमध्ये केलं आहे. पहिल्या पार्टमध्ये आपण बाहेरची एरिया फिरणार आहोत आणि नंतर मिनी वृंदावनचा पूर्ण वन फिरणार आहोत. या मंदिराचे पडदे हे संध्याकाळी उघडले जातात. मित्रांनो, आपण आता तो मंदिर बघितलेला आहे, जसं पडदा लावलेला होता. भगवान श्रीकृष्णांचं मंदिर आहे, म्हणजे जो वृंदावनमध्ये आहे तोच म्हणजे इकडे कॉपी करून लहानसं म्हणजे बांधलेलं आहे. आणि हा वृंदावन जो आहे 99 एकर्समध्ये आहे. आता आपण थोडंसं गार्डनमध्ये जाऊया, फिरूया, काय काय आहे ते बघूया. तर चला बघूया आता पुढे काय आहे ते. या मंदिराच्या बाजूलाच हा लहानसा गार्डन आहे आणि इकडे बरेचसे लोक फोटोशूटसाठी येत असतात. माझं शूट काढताना बिचारा तो लहान पोरगा पडला, ते सुद्धा शूट झालं. या गार्डनची स्वच्छता ही बघण्यासारखी होती, कारण इथे मला एकही कचऱ्याचा तुकडा दिसत नव्हता. या गार्डनमध्ये आपल्याला अशा प्रकारचा हा चक्र सुद्धा दिसतो आणि बाजूला असलेला हा घरासारखा दिसणारा मंदिर. आता आपण इकडनंच मिनी वृंदावनचा जंगल फिरायला जाणार आहोत, म्हणजेच मिनी वृंदावन. मिनी वृंदावन फिरण्यासाठी इकडे वेगवेगळ्या वेळेवर ट्रिप्स बनवलेले असतात, म्हणजे सगळे लोक मिळून एक टीम तयार होते आणि ती टीम एकत्र फिरायला जाते आणि त्यांच्यासोबत एक गाईडही असतो. आमच्या टीमचे हे गाईड होते आणि स्टार्टिंगची इन्फॉर्मेशन देत होते. तर मित्रांनो, तुम्ही आता जे बघितलं हा तर फक्त मिनी वृंदावनचा थोडासा भाग होता. आणखी 95% भाग तर अजून आपल्याला बघायचा आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मिनी वृंदावनचा हा पूर्ण जंगल, जो वृंदावनचा कॉपी करून बनवलेला आहे. इकडे गेल्यावर आपल्याला गाईड थोडीशी माहिती देतील. आपण वेगवेगळ्या ठिकाणी फिरणार आहोत, श्रीकृष्णांचे सगळे पराक्रम बघणार आहोत आणि इथली लहान मोठी मंदिरंसुद्धा बघणार आहोत. तोपर्यंत